आमच्या वार्डात 8 ते 9 दुकानं असून आमचे लहान लेकरं, आमच्या घरचे माणसं दारू पितात, कामाला जाऊन घरात 1 रुपयानं आणतात आणि बाईच्या कमाईवर घर चालते। आज जर आमचं म्हणणं हेच आहे, आमच्या मोहल्ल्यातली जर दारू बंद झाली तर आमचा संसार सुखाचा चालणार। आम्ही साहेबांना एकच विनंती आहे, जे गावात सरकारी दुकानं आहे त्यांना परमिशन फक्त हे एकच आहे की त्यांनी यांना जो माणूस दारू प्यायला आला त्याला दारू द्या आणि जो माणूस बॉक्स घ्यायला येणार, पेट्या घ्यायला येणार त्यांना पेट्याची मान्यता द्यायची नाही। आमचं हेच आंदोलन आहे सर्वांना। जे पेटी जर आमच्या दुकानात वार्डात आली तर आम्ही ते जर दिसले तर आम्ही साहेबांना काय करावं? आमचं म्हणणं हेच आहे। ते म्हणतात की आम्ही जे लायसन आहात ते आम्ही बंद करू शकत नाही, पण ते बंद करू शकत का नाही? पण त्याला अशी ऑर्डर आहे का की हे दारू घ्यायचे, बॉक्स घ्यायचे विकत आणि वार्डांना जायचे, हे त्यांना परमिशन आहे का द्यायची? माझं नाव कुसुमबाई शेगोकार। काय झालं? ते आम्ही दारू बंद करायसाठी आलो। आमचे लहान लहान मुलं पिऊन मरून राहिले, त्याचं काय करा? आमच्या मोहल्ल्यात दारू नेहमीच चालू राहते, मग त्या दारूचं काय करा? दारू चालू राहिल्या लेकरं तर मरतीनच, दारू पियायला तर तटी जाणारच ते। यायची दारू बंद झाली म्हणजे आमचे लेकरं चांगले शिक्षित राहतात। साहेब काय म्हणतात? साहेब आता म्हणत की आम्ही बंद करतो, कारवाई करतो त्याच्यावर, पण त्या सरकारी मान्यतेत ते आम्ही बंद नाही करू शकत। मग ते नाही बंद करत ना तुम्ही, मग आमचं म्हणणं हेच आहे की त्या ज्या बाकीच्या इतर लोकांना तुम्ही दारू देऊ नका, त्या मोठ्या दुकानावाल्याला सांगा। आमचं एवढं म्हणणं आहे। आणि बस आमचं